तर बघा क्वेश्चन नंबर बी. बी काय दिलेलं आहे आपल्याला? फाइंड एक्स वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि एक इक्वेशन दिलं आहे मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये. तर इथं दिलेलं आहे ब्रॅकेट 4 दिलेलं आहे एक मॅट्रिक्स. त्याच्यानंतर हा 2x3 मॅट्रिक्स. याच्यामध्ये 2 रो 3 कॉलम -2 परत मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स दिलेला आहे 2x3. ठीक आहे. आणि परत ब्रॅकेट कंप्लीट. पुन्हा एक मॅट्रिक्स दिला आहे, त्यानं मल्टिप्लाय केलं आहे. सिंगल कॉलम मॅट्रिक्स ह्या इक्वल्स टू परत मॅट्रिक्स आहे XY. ठीक आहे. याच्यावरून आपल्याला XYची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा आता मग काय इक्वेशनच्या फॉर्ममध्ये सोल्युशन. ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये हे परत लिहा. ठीक आहे. हे ॲज इट इज लिहायचं इक्वेशन. त्याचं कलर चेंज करू आपण. ठीक आहे. हे काय आपलं इक्वेशन आहे. त्याच्यानंतर बघा आपण 1 बाय 1 ऑपरेशन करीत जाणार. ठीक आहे. तर ऑपरेशन करताना बघा आता सोल्युशन. तर काय करायचं, हा 4 पहिले मल्टिप्लाय करून घ्या. त्याच्यानंतर हा 2 जो आहे 2 याला पहिले मल्टिप्लाय करून घ्या. ठीक आहे. नंतर आपण ब्रॅकेटचं बघू. ठीक आहे. मग आता 4 मध्ये जाणार मल्टिप्लाय होणार प्रत्येकाला. मग काय होईल बघा, 4 1 4, 4 2 8, 4 2 8, -4 × 1 -4, 0 × 4 0 आणि 4 3 12. मल्टिप्लाय केल्यानंतर हे आलं मायनस. आता बघा हा 2 पण मध्ये मल्टिप्लाय करून टाकायचं. 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 3 चा 6. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हे मायनस साईन आपण इथं बाहेर ठेवले, त्याच्यामुळं काय की ॲज इट इज मल्टिप्लाय करायचं प्लस घेऊ. त्याच्यानंतर -2 × -3 -6. त्याच्यानंतर -1 × 2 -2 आणि 2 4 चा 8. ठीक आहे. परत हा कॉलम तसाच 2 0 -1 इक्वल्स टू XY मॅट्रिक्स ॲज इट इज. आता बघा आपण हे ब्रॅकेट सॉल्व केला. 2 2 ला काय केलं मल्टिप्लाय केलं. 4 ला आणि 2 ला मध्ये मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर बघा आता हे दोन्ही मायनस, यांना पहिले मायनस करून घे. ठीक आहे. तर मग काय येईल इथं मॅट्रिक्स 4 - 2, 8 - 4, 6 - 8, -4 -6. त्याच्यानंतर -2 0 -2 आणि 12 - 8 मॅट्रिक्स 2 0 -1 इक्वल्स टू XY. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता 2 मधून 4 मधून 2 गेले, खाली राहिले 2. मग इथे येणार 2, इथे येणार बघा इथं उलट झालं 8 ठीक आहे 8 -6 आहे. 8 -6 किती येणार मग 2 येणार. ठीक आहे. 8 - 6 2, 8 - 4 सॉरी. आता बघा इथं बघा 0 मायनस किती आहे बघा इथं -1 होता. इथं 2 ने मल्टिप्लाय केलं -2 झाला. -2 -2 काय होणार प्लस होणार. ठीक आहे. मग तो किती येणार +2. त्याच्यानंतर बघा 8 - 4
4. नंतर ना बघा इथं हा जो -4 आहे, मग -4 इथं काय होणार बघा, -4 मायनस मायनस प्लस 6 म्हणजे इथे येणार 2. त्याच्यानंतर ना 12 - 8 ते किती येणार 4 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 1 मिनिट आपण इक्वेशन बघून घेऊ. इथं -1 आहे. ठीक आहे. मग -1 आणि हा 2 तर बरोबर तिथं किती येणार आहे +2 येणार आहे. त्याच्यानंतर ना कंप्लीट 2 0 -1 ठीक आहे इक्वल्स टू एक्स वाय. एक्स आणि हा वाय. ठीक आहे. आता बघा या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. मल्टिप्लिकेशन कसं होईल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 2 2 0 प्लस 2 × 0 प्लस 2 × -1. ठीक आहे. नंतर ना सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो किती आहे 4 × 2 प्लस 2 × 0 प्लस 4 × -1 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू एक्स आणि वाय. मग बघा आपण इथं लिहू आता बघा इथं येणार मॅट्रिक्स 2 × 4 प्लस 2 × 0 0 राहणार प्लस -2. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 × 2 8 प्लस 0 × 2 0 प्लस 4 × -1 -4 ब्रॅकेट कंप्लीट मॅट्रिक्स एक्स कॉमा वाय. त्याच्यानंतर ना बघा 4 मधून 2 गेले 2 आणि 8 मधून 4 गेले 4. ठीक आहे. मग बघा इक्वल्स टू एक्स वाय. खाली काय लिहायचं, हेन्स एक्स इक्वल्स टू किती आलं 2 आला आणि वाय इक्वल्स टू 4. मग आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू भेटल्या बघा. ठीक आहे. एक्स इक्वल्स टू 2 आणि वाय इक्वल्स टू 4. पहिले काय केलं आपण, जे बाहेरचं एलिमेंट दिलेलं होतं तो मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. नंतर मग हे दोन मॅट्रिक्स एकमेकांमधून मायनस केल्यानंतर ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल ऑफ करस्पॉन्डन्सीनुसार एक्स इक्वल्स टू 2 आणि वाय इक्वल्स टू 4 आलं. ठीक आहे. हा पण 4 मार्काचा प्रश्न होता.